गुड इव्हनिंग एव्हरीबडी. आपल्या सर्वांचं ह्या वक्तृत्व स्पर्धेसाठी हार्दिक स्वागत. आज 1 ऑगस्ट 2020. आपण सर्वजण श्रावण महिन्यामध्ये आहोत. श्रावण महिना म्हणजे क्षणात ऊन क्षणात पाऊस. श्रावण महिन्यामध्ये बहुतेक करून आपली आवणीची कामं होत असत आणि आपण सर्व शेतकरी ह्या काळामध्ये थोडासा विसावा आराम करण्याच्या परिस्थितीमध्ये असतो. ह्याच पार्श्वभूमीवर आपल्या शिक्षक संघटनेद्वारे फादर जो डिमॉन्टे यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही वक्तृत्व स्पर्धा आयोजित केली आहे. एज्युकेशन कॉम्पिटिशन फॉर आवर टीचर्स. आपले शिक्षक आपल्या मुंबईमध्ये आणि वसईमध्ये गोरगरिबांच्या आणि उच्च शिक्षित अशा वेगवेगळ्या स्तरावर ज्ञानदानाचं सुंदर कार्य करीत आहेत. ते केवळ ज्ञानदान करत नाहीत, तर त्याद्वारे विद्यार्थ्यांना घडविण्यासाठी, विद्यार्थ्यांमधले असलेले कलागुण बाहेर काढण्यासाठी वेगवेगळ्या स्पर्धांचं आयोजन करीत असतात. श्रावण महिन्यामध्ये अशा अनेक स्पर्धा होत असतात आणि म्हणून आमच्या मनामध्ये विचार आला की का आपण आपल्या शिक्षकांसाठी ह्या लॉकडाऊनमध्ये श्रावण महिन्यामध्ये असे वक्तृत्व स्पर्धा आयोजित करावी. त्याला आपल्या शिक्षकांनी प्रतिसाद दिलेला आहे आणि म्हणून सर्व शिक्षकांचे मी मनपूर्वक आभार मानतो आणि अभिनंदन करतो. प्रिय भाविकांनो, ह्या सर्व स्पर्धकांच्या विषयावर मी नजर फिरवत होतो तेव्हा मला स्वतःला खूप काही शिकायला मिळालं. विशेष करून विषयांची मांडणी ही इतक्या सुंदररित्या केलेली आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्व स्पर्धकांचे अभिनंदन करतो. विषयाची निवड ही अनेक गोष्टींमधून आलेली आहे. कधी मी न समजून घेणारी विषयाची निवड झाली आहे, त्याबद्दल मला स्वतःला खूप बरं वाटलेलं आहे. त्याचप्रमाणे या शिक्षकांकडे पाहत असताना त्याने जे कष्ट घेतलेले आहेत, मेहनत केली आहे आणि त्यांचे जे हावभाव आहेत, त्यांचे जे उच्चार आहेत, त्यांची जी कल्पकता आहे, या सर्वाचा अनुभव मला स्वतःला आला आणि मला देखील खूप काही शिकायला मिळालं. विशेष मी अभिनंदन करत आहे की वयाची 55-60 पूर्ण झालेले रिटायर्ड शिक्षकांनी देखील आपल्या या स्पर्धेमध्ये भाग घेतलेला आहे आणि जणू काही आपल्याला प्रोत्साहन दिलेलं आहे, आपली पाठ थोपटली आहे आणि म्हणून अशा ज्येष्ठ शिक्षकांचे आम्ही विशेष आभार मानित आहोत. आपल्या तरुण शिक्षकांनी देखील त्यामध्ये भाग घेऊन आपल्यामध्ये असलेली शक्ती, ऊर्जा त्याने दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. सर्व शिक्षकांचे आभार मानित असताना, अभिनंदन करीत असताना आज आपण 4 वक्तृत्व स्पर्धेतील स्पर्धकांच्या वक्तृत्वाविषयी ऐकणार आहोत. त्यानंतर येणाऱ्या बुधवारी आणखीन 4 आणि येणाऱ्या शनिवारी आणखीन 4 असे जे स्पर्धक आहेत त्या स्पर्धकांची सिरीज आपण दाखवणार आहोत. ज्याप्रमाणे टी व्ही बघताना आपण एक कार्यक्रम बघितल्यानंतर पुढच्या आठवड्यातील कार्यक्रमाची आपण वाट पाहतो, तसेच आपण आठवड्याला 2 कार्यक्रम ठेवलेले आहेत, शनिवार आणि बुधवार, आणि ती दोन्ही कार्यक्रम पाहण्यासाठी आपण उत्सुक असावेत अशी आमची अपेक्षा आहे. शनिवारी संध्याकाळी 7:30 वाजता, बुधवारी संध्याकाळी 7:30 वाजता असे आपले हे कार्यक्रम असतील. कार्यक्रम साधारणतः 15 ते 20 मिनिटाचे असणार आहेत आणि म्हणून या कार्यक्रमामध्ये आपण सर्वांनी सहभागी व्हावे, आपल्या ज्ञानामध्ये भर घालावी, ह्या स्पर्धकांची जे कलाकौशल्य आहेत त्याकडनं शिकून आपल्या कलांना दुजोरा द्यावा. आणि विशेष म्हणजे प्रिय भाविकांनो, आमच्या ह्या कार्यक्रमामध्ये कोणत्याही प्रकारची जाहिरात नाही, कोणत्याही प्रकारचा ब्रेक नाही, म्हणजे एकदा कार्यक्रम सुरू झाला की शेवटपर्यंत आपल्याला कार्यक्रमाचा आस्वाद घेता येईल, आनंद लुटता येईल. सो ऑल द बेस्ट, एन्जॉय द प्रोग्राम अँड शुअरली यू विल बेनिफिट. गॉड ब्लेस यू. थँक्यू. अर्थतज्ञ म्हणतात, रुपयाचा हिशोब ठेवाल काटेकोर तर आयुष्याचं गणित सहज सोडवेल परमेश्वर. त्यामुळे आयुष्याचं गणित सहज सोडविण्यासाठी पैशाचे महत्त्व अनन्य साधारण आहे.
सन्माननीय परीक्षक आणि माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, आज मी आपल्यासमोर पैशाचे आयुष्यातील महत्त्व या विषयावर विचार मांडत आहे. आर्थिक विनिमयाचे एक महत्त्वाचे साधन म्हणजे पैसा. आपल्या मूलभूत गरजा भागविण्यासाठी आपल्या प्रत्येकाला पैशाची गरज असते. पैशाने अनेक ऐशाराम व सुखसुविधा सहज विकत घेता येतात. त्यामुळे पैसा कमावणे व साठवणे या दोन्ही गोष्टींना मानवी जीवनात केंद्रस्थान प्राप्त झाले आहे. किंबहुना मी असं म्हणेन, पैसा हेच सर्वस्व मानले जाऊ लागले आहे. पैशाचे मोल आपल्या सर्वांना माहिती आहे. प्रत्येक जण पैसा कमावण्यासाठी इतका गुंतलेला आहे की स्वतःच्या आवडीनिवडी छंद जोपासण्यासाठी कित्येकांना वेळच नाही. आजच्या या महागाईच्या काळात तर पैसा खूप महत्त्वाचा झालेला आहे. आपल्या प्रत्येकाची इच्छा असते आपलं एक सुंदर घर असावं, आपली वाडी असावी, आपली मुलं चांगल्या शाळेत शिकावी, कधीतरी परदेश दौरा करावा. जीवन एकदाच मिळतं, ते चैनी जगावं. पण या सगळ्यांसाठी हवा असतो तो पैसा. आणि मग सुरू होते पैसा कमावण्यासाठी धडपड. सध्याची परिस्थिती अशी आहे की बऱ्याच लोकांना स्वतःसाठी, आपल्या कुटुंबासाठी वेळच नाही. पैशाच्या मागे धावत जगताना कित्येक जण आयुष्य जगायला विसरलेले आहेत. काही लोक तर पैसा वाढल्याने अहंकारी होतात. मला कुणाची काय गरज अशा आविर्भावात जीवन जगतात आणि आपली जवळची नाती कायमची गमावतात. पैसा, जिकडे बघाल तिकडे पैसा. या पैशामुळे माणूस माणुसकी विसरत चाललेला आहे. आणि म्हणूनच मला म्हणावंसं वाटते, देख तेरे संसार की हालत क्या हो गई भगवान, कितना बदल गया इंसान, कितना बदल गया इंसान. पैसा हा टिकून राहण्यासाठी नाहीच. आज आहे, उद्या नाही. आयुष्यातील खऱ्या मौल्यवान गोष्टी पैशाने खरेदी करता येत नाही. लक्षात ठेवा, पैशाने आपण घर विकत घेऊ शकतो, पण घराला घरपण आणू शकत नाही. पैशाने आपण औषध विकत घेतो, पण आरोग्य नाही. पैशाने आपण पलंग विकत घेतो, पण झोप नाही. पैशाने आपण घड्याळ विकत घेतो, पण वेळ नाही. म्हणून कधीही विसरू नका, पैसा आपल्यासाठी आहे, आपण पैशासाठी नाही. पैसा खूप महत्त्वाचा आहे, पण आयुष्य अनमोल आहे. त्यामुळे आयुष्यात पैसा हे जगण्याचे साधन असावे, ध्येय नव्हे. कारण वेळ आली तर पैसा नाही तर माणसंच साथ देतात. थँक्यू. माझ्या प्रिय बंधू भगिनींनो, नमस्कार. आज मी आपल्या समाजातील काही ध्येयवादी तरुणांना एक गुरुमंत्र देणार आहे. आपले माजी राष्ट्रपती डॉक्टर APJ अब्दुल कलाम नेहमी तुम्हा तरुणांना सांगायचे की तरुणांनो, कधी जागेपणी मोठमोठी स्वप्ने पहा. त्यांच्या मते जागेपणीची स्वप्न म्हणजे तुमच्या जीवनातलं ध्येय. आपलं ध्येय नेहमी उच्च असलं पाहिजे. इंग्रजीमध्ये एक वचन आहे, नॉट फेल्युअर बट द लो एम इज अ क्राईम. आपली योग्यता, आपली कुवत जर एव्हरेस्ट शिखर पार करायची असताना आपण जीवदानीच्या टेकडीचं जर ध्येय डोळ्यापुढे ठेवलं तर आपण आपल्यावरच केलेला तो फार मोठा एक गुन्हा आहे किंवा फार मोठा अपराध आहे असं मलाही वाटतं. पण मित्रांनो, जेवढं आपलं ध्येय उच्च तेवढं त्या ध्येय प्राप्तीच्या मार्गातील अडचणी, अडथळे देखील जास्त, हेही तुम्ही लक्षात ठेवा. एका वृद्ध मठाधिपतीने आपल्या मठातल्या 4 तरुण साधूंना जवळ बोलावलं आणि सांगितलं की हा बघा, एक 400 किलोमीटरचा हा रस्ता आहे. हा रस्ता चालत तुम्ही पुन्हा मठामध्ये यायचा आहे. जो कोणी पहिला येईल तो माझ्यानंतरचा मठाधिपती होईल. चौघेही मठाधिपती होण्याचं ध्येय घेऊन निघाले. वाटेमध्ये एका राजवाड्यामध्ये विश्रांतीला गेले असताना त्या महाराजांनी त्याला राजगुरुपदाचं एक आमिष दाखवलं. एक
साधू तिथे अडकला. पुढे गेल्यानंतर त्याला कुठेतरी वस्ती करायची होती. एका वृद्ध विधवेच्या घरी ते विश्रांतीला थांबले. त्या विधवेची भरपूर धनसंपत्ती होती. तिने त्याचं त्यांना आमिष दाखवलं आणि त्या आमिषाला त्या 3 साधूमधला एक साधू बळी पडला. तो तिथे अडकला. पुढे दुपार झाली असताना एका गृहस्थाच्या घरी गेल्या असताना त्या गृहस्थाची तरुण मुलगी साधूंसाठी फलाहार घेऊन आली आणि राहिलेल्या त्या 2 तरुणातला एक तरुण तिच्या मोहामध्ये अडकला. त्याला तिचं आकर्षण झालं आणि शेवटी राहिलेला एक साधू जो कुठल्याही मोहाला बळी पडला नाही तो मठामध्ये पोहोचला. त्या वृद्ध मठाधिपतीने त्याच्या गळ्यामध्ये माळ घातली आणि तो पुढचा मठाधिपती झाला. म्हणजे जे मोहामध्ये अडकले ते आपल्या ध्येयापर्यंत पोहोचू शकले नाहीत. हे त्यातला खरा गुरुमंत्र आहे. तेव्हा माझ्या तरुण मित्रांनो, तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये अशा प्रकारचे उच्च ध्येय बाळगून कुठल्याही मोहाला प्रलोभनाला बळी न पडता तुमच्या ध्येयाच्या उच्च शिखरावर पोहोचा. त्यावर पोहोचण्याचा आनंद तुम्ही घ्या, आम्हालाही द्या आणि त्याबद्दल माझ्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. Hello friends, this is Stemina from Kolbha, here to present an encounter, instant justice or an attempt to escape the problem. Nirbhaya gang rape case and Hyderabad gang rape case. Two similar cases but with different outcomes. One in which justice was delayed and the other in which justice was done instantly. Though the convicts of Nirbhaya's rape case and the accused of Hyderabad rape case deserve much harsher punishment, the encounter raises specific fundamental questions. 1. Will the police do the same if the accused is rich and powerful? Were they not handcuffed or secured with lanyards? Even if the accused tried to flee, by law, the police is allowed to hit them only on the lower parts of their body. Sometimes, encounter is an attempt to cover the lapses within the system. Take for example the recent Vikas Dubey encounter. It is hard to believe that after surrendering himself a day before, he tried to run away with adequate number of guards around. The killing of a suspect in such a way permanently closes the opportunity of identifying any more culprits associated with the crime. Possibly, somebody can escape law with such justice delivery. Many questions remain unanswered when the suspect is killed in an encounter even before the judicial process starts or reach a logical conclusion. Ajmal Kasab, who was caught red-handed in the attacks of 26/11, was not encountered. Attempts were made to catch him alive and keep him alive. The interrogation with him revealed a lot of facts associated with the attacks of 26/11. Many a times, the suspect is proven to be not guilty after a prolonged period of imprisonment. In that case, if encounter was already done, the innocent would have lost their lives and the culprits would have escaped the law. The common man like me is very happy that instant justice was made. But there is no way to cross-check that the person who is encountered is the actual guilty person or an innocent person. Just to escape the problem, the excessive delay in the justice delivery and public anger which was seen in Nirbhaya's case, is there a possibility that a random civilian is killed? In that case, how safe are we? Tomorrow, it could be you and me killed in an encounter under the name of instant justice. Monocracy cannot be used to replace democracy and jungle law cannot take the rule of law. Yes, the delay in justice delivery created a demand for instant justice. And encounter killing is supposed to be the most simplest form of it. Despite certain encounters, cases of rape and other horrifying crimes are still reported. It means the real solution lies in strengthening the judicial act and accountability. Encounter as a trend will continue if the policies and procedures of the legal system are not reframed. Finally, I would say, as the Chief Justice of India, Justice Sharad Bobde said, justice is never out to be instant. Justice should not take the form of a revenge. Justice loses its character once it becomes a revenge. Instant justice and revenge killings should never be the answers that we want. Thank you.
एका प्रतिष्ठित कुटुंबातील तरुणीने आपल्या डोक्यावरती गोळी चालवून घेत आत्महत्या केली आणि ही बातमी सर्वदूर पसरली. जेव्हा याची चौकशी करण्यात आली तेव्हा असे आढळून आले की ही तरुणी सोशल मीडियावर आपल्या प्रियकरासोबत चॅटिंग करण्याच्या नादात आपलं मानसिक स्वास्थ्य एवढं हरवून घेत बसली की आपल्याकडे असलेली बंदूक आपल्या डोक्याला लावून सेल्फी काढत तो आपल्या प्रियकराला पाठवण्याच्या नादातून तिच्या हातातून मोबाईल ऐवजी बंदुकीची गोळी कधी चालली आणि तिच्या मेंदूचा चेंदा कधी झाला हे तिचं तिलाच कळले नाही. म्हणजे ज्या तरुणांच्या सशक्त हातांनी ह्या देशाची सूत्रे घ्यायची तेच सशक्त हात आज सोशल मीडियात गुंतलेले आहेत आणि वृद्धांच्या हाती देशाची सूत्रे गेलेली आहेत. नमस्कार, मी सौ जीनत लोबो आपणासमोर सोशल मीडिया आणि आजचा तरुण याविषयी बोलणार आहे. ग्लोबल इनोव्हेशन नावाच्या संस्थेचं सर्वेक्षण असं सांगतं की भारतामधले 59% युवक आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी सोशल मीडियाचा आधार घेत आहेत. म्हणजे ओठांवरचं बोलणं आता बोटांवर आलेलं आहे व सर्व संवाद तुटून बोटाच्या एका क्लिकनं आजचा युवक आपल्या भावना व्यक्त करीत आहे. सायबर गुन्हे अन्वेषणच्या 2014 ते 18च्या सर्व्हेनुसार त्यांनी जी आकडेवारी जाहीर केली त्यात असे आढळून आले की 74.9% सायबर गुन्हे हे सोशल मीडियाच्या माध्यमातून युवकांच्या हातून घडले. 2004 साली फेसबुकची निर्मिती झाली आणि सोशल मीडियाच्या क्रांतीला सुरुवात झाली. आणि भद्राक्ष प्रतु वयंतु विश्व दोग्धासह अपरिता सद्विधः याचा अर्थ विश्वाच्या 4 दिशांचे चांगले विचार आमच्यापर्यंत येऊ आणि सोशल मीडिया सुद्धा असे चांगले विचार आपल्यापर्यंत घेऊन येते. परंतु आजच्या युवकांचं मन हे फेसबुक अकाउंटच्या मेसेंजरचं हस्तक बनलेलं आहे आणि मुलींच्या फेक अकाउंटवर चॅटिंग करण्यामध्ये व अश्लील साईट पाहण्यामध्ये गुंतलेला आहे. आजच्या युवकांना पबजी व इतर वेळखाऊ गेम मात्र माहीत आहेत, परंतु या देशासाठी वयाच्या 23व्या वर्षी हसत हसत फासावर लटकणारा भगतसिंग माहीत नाही. आपल्या देशात 80% इंटरनेटचा वापर सोशल मीडिया आणि पॉर्न साइट्स पाहण्यात केला जातो, तर फक्त 20% इंटरनेटचा वापर शैक्षणिक ई लर्निंग आणि चांगल्या गोष्टींसाठी केला जातो. तुकाराम महाराजांनी म्हटले आहे, पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोकी झेंडा. परंतु आजच्या युवकांची अवस्था अशी झाली आहे की पुत्र झालाय ऐसा गुंडा ज्याचा फक्त सोशल मीडियावरती झेंडा. आणि हा युवक यात इतका गुरफटून गेला आहे की तो म्हणतो आहे तरुण तर घे मजा करून. परंतु हे विचार बदलून असे असायला हवेत, आम्ही आजचे तरुण समाजसेवा करू मन भरून, गोरगरिबांना सोबत धरून, अन्यायाचा पराभव करू दारून आणि स्वतःला तेव्हाच म्हणू या देशाचे तरुण, भारताला महासत्ता करून टाकू. संत कबीर म्हणतात, जो रहीम उत्तम प्रकृती का कर सकत कुसंगत, चंदन विष व्यापक नाही लिपते रही भुजंग. म्हणजे चंदनाच्या झाडाला सापाने विळखा घातल्यावर त्या चंदनाला विष चढत नाही. अगदी त्याप्रमाणे आजच्या युवकाने सोशल मीडियाचा जर चांगला वापर केला तर बऱ्या वाईटाचे ज्ञान करून घेतले तर त्याचा व समाजाचा नक्कीच येथे विकास होईल. कोणतेही माध्यम हे वाईट नसते, त्याचा योग्य प्रकारे वापर करणे हे खूप गरजेचे आहे. आणि याचे उत्तम उदाहरण म्हणजे ब्रिटनमध्ये द change.organization नावाने संकेतस्थळ चालवलं जाते. हे संकेतस्थळ 5 वर्षात इतकं प्रसिद्ध झालेलं आहे की त्या संकेतस्थळावर युवकाने मांडलेला एखादा विचार जर 1 लाख लोकांपेक्षा अधिक लोकांनी जर त्याला पाठिंबा दर्शवला तर तो मुद्दा त्या ठिकाणच्या संसदेमध्ये चर्चेसाठी मांडण्यात येतो. म्हणजे आपल्या देशामध्ये आपल्या तरुणांची काही मागणी असतील तर ते मागणी संसदेत मांडण्यासाठी आपल्या येथील तरुणांना रस्त्यावर यावं लागतं, रक्ताचा खच पाडावा लागतो, अनेक आंदोलनं करावी लागतात. तर मला वाटते आपल्या देशातील युवकांनी सोशल मीडियाचा अशा पद्धतीने जर सकारात्मक वापर करून घेतला तर खरोखर ह्या माध्यमामुळे आपल्या देशाच्या अर्थव्यवस्थेत परिवर्तन घडवून आणण्यास आपणास सहाय्यभूत ठरू शकेल. इमॅजिनिंग इंडिया या पुस्तकात
नंदन निलेकरांनी भारताच्या भविष्याचं चित्र रंगवताना म्हटले आहे की डाटा इज अ न्यू ऑइल. येणाऱ्या काळात ज्या देशाच्या मालकीचा जास्त डाटा असेल तोच देश महासत्ता बनून जगावर राज्य करेल. चीन, जर्मनी, जपान आणि युरोपातील इतर राष्ट्र स्वतःच्या मालकीची डाटा हार्बर संरक्षण उभारतात, परंतु भारत मात्र यात मागे आहे. मला तुकोबांची एक ओळ आठवते, तुका म्हणे दर्पणाचे अंग, ज्याचा त्याचा दावे रंग. खरं तर सोशल मीडिया हे दर्पणाचे अंग होऊन आपल्या समोर उभा आहे. आपण कुठलं बिंब घेऊन त्याच्यासमोर जाऊ यावरती आपलं प्रतिबिंब अवलंबून आहे. मला आशा आहे की आपल्या देशाचा युवक आता एक योग्य भूमिका घेऊन सोशल मीडियाचा योग्य प्रकारे वापर करील आणि नक्कीच आपल्या देशाची उजळ प्रतिमा त्या बिंबामध्ये चमकून दिसेल. धन्यवाद. जय हिंद.